काल परवापर्यंत शेतकरी कर्जमाफी घोषित करता येणार नाही असं म्हटलं जात होतं आणि निवडणूक आचारसंहितेचं कारण दिलं जात होतं। मात्र आता या प्रकरणामध्ये घडामोड घडलेली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शासन निर्णय घोषित करण्यात आलेला आहे। कर्जमाफीच्या आढाव्याच्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे। दरम्यान कर्जमाफीचे निकष मात्र जाहीर करण्यात आलेले नाहीत। समितीमध्ये 2 उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि सहकार प्रधान सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, ऑनलाईन पद्धतीने कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार असं या शासन निर्णयात जर म्हटलं गेलं असेल तर त्यासाठीचे निकष काय आहेत, काही कल्पना आहे का? प्रसाद सर, आपण बघितलं तर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडली आणि त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे कर्जमाफीचा शेतकऱ्यांचा। आणि त्यामध्ये आपण बघितलं कर्जमाफी देणारा शासन निर्णय देखील आज जारी करण्यात आलेला आहे। आणि काल कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। आपण बघितलं यामध्ये कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापना ही करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे। यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री व सहकार प्रधान सचिवांचा समितीत समावेश असणार आहे। ठीक आहे मनोज, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला थांबावं लागतंय, माफ करा त्यासाठी।